माझ्या मुलाला इथून जबरदस्ती घेऊन गेली. 4 दिवस कुणाला धमकी दिली तुम्हाला सुद्धा जीव मारून टाकतील म्हणून, आणि नाहीतर तुमच्या मुलाला आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही पोलीस स्टेशन पाशी आत्महत्या करून जीव देऊन टाकणार. हा या गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे. सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन. या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल, एकदम ॲक्युरेट. रिटेल ज्वेलरी शॉप, बँक, पतसंस्था, गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त. तसेच बेस्ट ॲक्युरेसी, झिरो मेंटेनन्स, वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी. या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते. चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा. मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस, वेद ज्वेलर्स, पोलीस स्टेशन समोर, विटा, जिल्हा सांगली. संपर्क 88 30 64 17 17. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. उत्तर प्रदेशमधील बहराईच येथील गलाई व्यावसायिक विलास शिंदे व दीपक शिंदे यांनी सुशांत यादव राहणार विटलापूर याचा पळवून नेऊन खून केल्याची तक्रार आटपाडी पोलिसात दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. इन कॅमेरा दुसऱ्यांदा पोस्टमार्टम झाल्याने या घटनेची गंभीरता वाढली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली असून आरोपींचे मोबाईलही बंद असल्याचे समजते. आज विटलापूर येथे मृत सुशांत यादव याचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. अतिशय गरीब, हातावर पोट असलेले सुशांतचे वडील सुन्न मनाने बसले होते. त्याच्या भावाची आज परीक्षा होती. अत्यंत साध्या घरात राहणारा सुशांत गेली 15 वर्षे जर दुकानदारीस कामाला होता तर इतक्या दिवसाने त्याला स्वतःचे घरही का बांधता आले नव्हते हाही प्रश्न पडतो. अतिशय गरीब कुटुंबातील सुशांत या अपहरणानंतर त्याचा मृतदेहच परत आल्याने उपस्थितांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. पोलिसांनी त्यांचे प्रामाणिकपणे काम करून या गरीब कुटुंबास न्याय मिळवून दिला पाहिजे अशा चर्चाही होत होत्या. बहराईच येथील विलास शिंदे व दीपक शिंदे व शिंदे कुटुंब हे धनदांडगे आहे. त्यांच्याकडून पैशाचा अमाप वापर होण्याच्या चर्चाही होत होत्या. आता पोलिसांनीच कठोरपणे कारवाई करून आरोपींना जेरबंद करावे अशा चर्चाही होत होत्या. काही गलाई बांधवांकडून कामासाठी नेलेल्या कामगारांवर अत्याचार होत असून असे जर जबरदस्तीने अपहरण करून खून करण्याच्या अनेक घटना घडल्याने अगोदरच कामगारांची कमी असलेल्या गलाई व्यवसायासाठी कामगार आणखी कमी होण्याचा धोकाही वाढला असून आपल्या भागाचा विकास करण्यात गलाई बांधव पुढे असताना अशा काही घटनांमुळे गलाई बांधवांचे नावही खराब होत आहे अशा चर्चाही घटनास्थळी घडत होत्या. त्यामुळे या घटनेतील सत्य बाहेर काढून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशा प्रतिक्रिया सामान्यातून येत आहेत. आटपाडी येथील व्यापारी, विटलापूर ग्रामस्थ, मनसे कृषी सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्यासह अनेकांचा या गरीब कुटुंबास पाठिंबा मिळाल्याचे दिसते. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. आपण सुशांत यादव याच्या घरी आलोय. रक्षा विसर्जनानंतर सगळ्या महिला पण जमलेल्या आहेत आणि त्यांच्या आई प्रचंड दुःखामध्ये असलेल्या आपण पाहतोय. आपण त्यांना विचारूया, काय सांगाल तुम्ही, कसं घडलं? माझ्या मुलाला इथून जबरदस्ती घेऊन गेली. 4 दिवस कुणाला धमकी दिली तुम्हाला सुद्धा जीव मारून टाकतील म्हणून, आणि नाहीतर तुमच्या मुलाला ही करून. कधी आली होती? रात्रीची आलती, आम्हाला धमकी दिली बुधवारी. नंतर गुरुवारी संध्याकाळी फोन आला की तुमचा मुलगा मेलाय असं. आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही पोलीस स्टेशन पाशी आत्महत्या करून जीव देऊन टाकणार. हा या गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे.
आपण पाहतोय की त्यांच्या आईंची ही अतिशय म्हणजे दुःखद प्रतिक्रिया की त्यांनी सरळच प्रशासनाला सांगून टाकले की जर माझ्या मुलाला न्याय नाही मिळाला किंवा आरोपींना शिक्षा नाही झाली तर पोलीस स्टेशन समोर जाऊन आम्ही आत्महत्या करू, अशा पद्धतीचं अतिशय दुःखद असं निदान तिने केलंय. आता प्रशासन काय करतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. येथील विठलापूर या गावातील सुशांत यादव याचा गलाई व्यावसायिकांनी खून केल्याची बातमी परवा आली होती आणि आज त्याचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आहे. रक्षा विसर्जनासाठी त्यांच्या गावचे सगळे ग्रामस्थ पै पाहुणे इथं जमलेत. आज त्यांचे वडील इथं उपस्थित आहेत. म्हणजे त्यांना काय वाटतंय, म्हणजे कशामुळे आणि काय घडलं त्यांच्याकडून जाणून घेऊ. माझा मुलगा विलास पांडुरंग शिंदे आणि दीपक पांडुरंग शिंदे या दोघांनी, अमोल पांडुरंग शिंदे हे तिघजण भाऊ आहेत. यांनी गलाई दुकानला घेऊन गेलते आणि 15 दिवसात पूर्वी इथे येऊन घेऊन गेले आणि म्हटली तो आमचा हिसाब बाकी हिसाब झाल्यानंतर तुमचा मुलगा पाठवून देतो. आम्ही आम्हाला धमधमकी देऊन घेऊन गेले आणि 4 दिवसानंतर आम्ही फोन केला तर फोन काय उचललेला नाही. दुसरी गोष्ट, नंतर त्यांनी काय केलं, त्यांना पाठवून द्या म्हटल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, माझा मुलगा मारून टाकला आणि आम्हाला 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजता फोन केला आणि फोन केल्यानंतर तुमचा मुलगा मयत झालाय आणि PM करून आम्ही पाठवलंय. आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करा, तुमचे ह्यानं काय होतंय ते बघतो माझ्या मी म्हटलं आणि ते आम्हाला धमकी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्या तिघांना ह्याच्याबद्दल अटक झाली पाहिजे ही माझी विनंती आहे. त्याशिवाय मी बॉडी ताब्यात घेणार नाही म्हणून मी सांगितलेलं होतं. तर त्या नियमाप्रमाणे त्यांना अटक ही तिघांना झाली पाहिजे. गेल्या 10 वर्षापासून त्यांच्याकडे कामाला होता. गुन्हा ही नोंद झालाच पाहिजे. आपण पाहतो की आज त्याचा भाऊ पण आहे. असं समजलं की त्याची परीक्षा सुरू आहे आणि या कुटुंबावरती प्रचंड असा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काय सांगशील तू? त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या ह्याच्यावर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. प्रचंड दहशतीखाली असलेले हे कुटुंब, पोलीस काय भूमिका घेतात ते पण पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आपण काय सांगाल या प्रकाराबद्दल? आज या ठिकाणी तुमची परिस्थिती बघितली तर प्रचंड हालकीत आहे. अशा मुलांना तुम्ही व्यवसायासाठी नेताय, नेऊन त्यांना तिथं घरच्यांना माहीत नसते इथं काय कंडिशन आहे ती, तुम्ही नेऊन तिथं त्यांना नको ते कामं करायला लावता आणि ज्यावेळी गुन्हा होत म्हणजे एखाद्या ठिकाणी ते पचवायसाठी प्रयत्न करता त्यावेळेला अशा काही गोष्टी म्हणजे मारून टाकणे पोरांना वगैरे अशा करतात. तरी असं झालं नाही पाहिजे. आज त्यांच्या कुटुंबाशी ज्या कुटुंबाच्या पाठीमागं आपले सर्व गलाई बांधव सराफ असोसिएशन सगळे यांच्या पाठीशी आहे, त्यांना आम्ही न्याय मिळवून देणारच. अगोदर काय केलं असं कळते की आपण बघतो इथं की बऱ्याच चर्चा इथं होत आहेत त्या कुटुंबाला कशा पद्धतीने न्याय मिळतो. आज राजकीय संघटनाही या कुटुंबाच्या पाठीची भक्कमपणे उभे असलेलं पाहतोय. काय सांगाल आपण? या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंब असल्यामुळं त्याचा फायदा घेऊन त्यांनी इथून मुलाला कामाला न्यायचं की तिथे गलाई व्यवसायात म्हणजे आपल्या सोना चांदीच्या दुकानात, गाडणीच्या दुकानात काम करतो म्हणून, आणि इथून गरीब कुटुंबातली मुलं घेऊन जायचं आणि तिथे नको ते उद्योग, लाईनची कामं 10 किलो 5 किलो पार्सल सोनं नेपाळवरनं कमी दरात आणायचं आणि इकडं पार्सल करायचे उद्योग या लोकांचे आहेत. आणि हे उद्योग आमची प्रशासनाला पण विनंती आहे, हे उद्योग सगळं बंद होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि यांची CBI चौकशी व्हावी. यांचे जे खाते यांच्या पाळीमुळे यांचे मोबाईल डिटेल सगळे निघावं आणि यांच्याबरोबर सामील असणारी सर्व आरोपी होऊन यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन यांना शिक्षा व्हावी. आणि जोपर्यंत हे काय होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या कुटुंबाबरोबर सर्वजण आहोत आणि इथून पुढच्या काळात जी काय कोणती ताकद उभी करायला लागेल, काही झालं तर आम्ही मागे सरणार नाही. याचा शेवट लावल्याशिवाय याची पाळीमुळं उकरून बाहेर काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ग्रामस्थ राजकीय संघटना या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. आता यांचं म्हणणं एकच आहे की पोलिसांनी या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करणं महत्त्वाचं आहे. तर आता पोलीस काय भूमिका घेतात
हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु एक मात्र नक्की की अशा प्रकारच्या घटना घडतात, त्यामुळं गलाई बांधवांच्यात एक वेगळा मेसेज जातो. एखाद दुसरा गलाई व्यावसायिक अशी चूक करतो आणि इतर चांगल्या गलाई बांधवांना ते सगळं भोगावं लागतं. हे आपण इथं पाहतोय. तर या आज पोलीस स्टेशनला पण इथले काही लोक भेटणार आहेत. तिथल्या प्रशासनाला विनंती करून की ताबडतोब तुम्ही ॲक्शन घेऊन या आरोपींना अटक करावी. एकूणच हा घडलेला प्रकार अतिशय भयंकर आहे. पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. मधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.